बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरती संस्थाचालकासह शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेनं राज्यामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपीचे संबंध हे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी असल्याचा आरोप होतोय आणि या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याची घोषणा केली। बघूया। बीडमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे। आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे। यावरून आमदार धनंजय मुंडेंनी गंभीर आरोप करत संदीप क्षीरसागरांना घेरण्यास सुरुवात केली। अखेर आता संदीप क्षीरसागरांनी समोर येत धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिलंय। मी 200 दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय, पब्लिक मध्ये बोलतोय। ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं, हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही। ज्या आमच्या भगिनीवर अशा प्रकारचे कोचिंग क्लासेसमध्ये अत्याचार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेत त्यांचा शासन होईल याची आता खात्री आहे। तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं। साहजिक आहे, त्यांची बाईट बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसं। आणि एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। आरोपी प्रशांत खाटोकर हा जुलै 2024 पासून पीडित अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करायचा। याबाबत पालिकेनं क्लास मालक असलेल्या विजय पवारकडे तक्रार केली होती। मात्र विजय पवारनं सुद्धा पीडित तरुणीचा फायदा उठवला। क्लास संपल्यानंतर पीडित मुलीला केबिनमध्ये बोलावून दोघे अत्याचार करायचे। हे प्रकरण गंभीर असल्यानं देवेंद्र फडणवीसांनी महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SITची घोषणा केली। या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती SIT नेमली जाईल का? ही SIT नेमताना एखाद्या IPS महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या 2 नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। विजय पवारच्या क्लासमध्ये जवळपास 5000 मुली खासगी शिकवणी घेतात। त्यामुळे पोलिसांची लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढलेली आहे। आणखी कोणी विद्यार्थिनी अशा प्रकाराला बळी पडत असल्यास थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करावी असं आवाहन केलंय। यासाठी एक फोन नंबर दिला असून पुरावे देणाऱ्यांची नावं गोपनीय ठेवली जाणार आहेत। तर बीडमधील लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पथक नेमलेलं आहे, परंतु ते पथक 1 घंटाभर कुठेतरी उभा राहतं आणि काम करतं आणि नंतर ते त्यांच्या कामाला लागतं। परंतु असं न होता शाळेचे वेळापत्रक काय आहेत, क्लासेसचे वेळापत्रक काय आहेत आणि साध्या वेशामध्ये तुम्हाला तिथं जाणं आहे, हे पोलीस अधीक्षकांनी जर त्यांना सूचना दिल्या तर नक्कीच या गोष्टीला आळा बसल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहू शकतो की जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दामिनी पथक काढले। माझं स्पष्ट मत आहे हे दामिनी पथक नसून हे आराम पथक आहे। सकाळी 6 ते 7च्या दरम्यान सगळ्या ट्युशन चालू होतात, त्या काळामध्ये कुठलंही पथक रस्त्यावर नसतं। ते पथक येतं रस्त्यावर 10-10:30 वाजता सकाळी, त्याच्यानंतर त्यांच्या कारवाई सुरू होतात, पण ते रस्त्यावर शक्यतो येतच नाहीत। 2-2, 3-3 दिवस ते दिसत नाहीत। राज्यामध्ये मुली आणि महिला सुरक्षित नाहीयेत हे बीडमधल्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आपलं भविष्य घडवण्यासाठी पालक आपल्या लेकींना बीडमधील क्लासेसमध्ये पाठवतात। मात्र विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांसारखे नराधम विद्यार्थिनींचं आयुष्य उद्ध्वस्त करतात। राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे आरोपी असं कृत्य करूच शकत नाहीत आणि त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।